विश्व वार्ता न्यूज. महाराष्ट्र रायगड प्रेस क्लब संलग्न माणगाव तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून दरवर्षी आदर्श शेतकरी सत्कार सन्मान सोहळा आयोजित केला जातो. या सत्कार सोहळ्यात तालुक्यातील 2 प्रगतिशील आदर्श शेतकऱ्यांची निवड केली जाते. यावर्षी माणगाव तालुक्याच्या निजामपूर विभागातील गांगावली मोकाशीवाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री विजय विष्णू दाखिणकर व त्यांच्या पत्नी सौ वैभवी विजय दाखिणकर आणि ताम्हाणे येथील श्री रामदास महिपत धाडवे व त्यांच्या पत्नी सौ शैला रामदास धाडवे या 2 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि या 2 प्रगतिशील शेतकऱ्यांचा सपत्नीक भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन बुधवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गांगावली मोकाशीवाडी येथे करण्यात आलं होतं. सदर सत्कार सन्मान सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अगरबत्ती व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने उपस्थित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मान्यवर यांचं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आलं. त्यानंतर 2ही आदर्श प्रगतिशील शेतकरी यांचे सपत्नीक माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने उपस्थित लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि मान्यवर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि आदर्श शेतकरी सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सत्कार मूर्ती, शेतकरी, उपस्थित लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि प्रशासकीय अधिकारी यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आदर्श शेतकरी आणि आयोजक पत्रकार यांचे कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार गौतम जाधव यांनी केलं. सदर कार्यक्रमाला माननीय श्री डॉक्टर संदीपान साणक, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी माणगाव, माननीय श्री कुलदीप पुरंदरे सर, पोस्को महाराष्ट्र स्टील CSR प्रमुख माननीय श्री अविनाश नलावडे, जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री विलास शिंदे, सभापती पंचायत समिती माणगाव माननीय सौ मनीषा मालोरे, उपसभापती पंचायत समिती माणगाव माननीय श्री अक्षय जाधव, सदस्य पंचायत समिती माणगाव माननीय सौ वैशाली जाधव, सरपंच ग्रामपंचायत गांगवली माननीय श्री अनिल वनगुले, उपसरपंच ग्रामपंचायत गांगवली माननीय श्री विवेक शेठ धारिया, सुप्रसिद्ध उद्योजक माणगाव माननीय श्री JH पवार, सहाय्यक कृषी अधिकारी माननीय श्री SR सुराडकर, सहाय्यक कृषी अधिकारी माननीय मंडळ अधिकारी निजामपूर माननीय तलाठी गांगवली, माननीय वायरमन मंगेश तोंडलेकर, माननीय हनुमंत राणे, नामदेव तोंडलेकर, ज्ञानदेव दाखिणकर व शेतकरी, ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा आयोजक माणगाव तालुका प्रेस क्लबचे संघटक आणि जिल्हा प्रेस क्लबचे सदस्य माननीय श्री पद्माकर उभारे, अध्यक्ष माननीय श्री संतोष सुतार, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष माननीय सौ आरती महामुंडकर, विश्वास गायकवाड, सल्लागार उत्तम तांबे, खजिनदार सचिन वनारसे आणि सदस्य सुनील राजभर इत्यादी पत्रकार उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सभापती श्री शिंदेजी, उपसभापती मालवताई, जिल्हा परिषद सदस्य अविनाश, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य अक्षय जाधव, या गावचे सरपंच, माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य सत्कार मूर्ती विजय दाखिणकर दादा आणि रामदास धाडवे दादा यांचं सर्वप्रथम मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. कारण त्या दोघांच्या कार्याचा परिचय जो ताईने त्या दिला सुरुवातीला, मला त्याच वेळेला ते लक्षात आलं की शेतकऱ्यांची मेहनत, कारण आता अविनाशने सांगितले की आजकाल आपल्या शेतीकडे ओढा कमी होत चालला, परंतु शेती करत असताना शेतीला जर पूरक व्यवसायाची जोड दिली तर आपण किती चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो. याची हे 2 उदाहरणं आपल्या सर्वांच्या समोर आहेत आणि ते खरंच आदर्श पुरस्कारासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यायोग्य ते त्यांचं कार्य आहे. निश्चित शेती किफायतशीर होण्यासाठी शेतीला जोडधंद्याची गरज आहे. कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, भाजीपाला असेल, आपण शेती करत असताना जर जोड व्यवसाय केले तर निश्चितपणे शेती फायदेशीर ठरते. या 2 शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मेहनत निश्चितपणे या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसते आणि या सर्वांचा आदर्श आपल्या इतर सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा
यासाठी माणगाव तालुका प्रेस क्लब जे काही प्रयत्न करते, मागची 3 वर्ष मी यांच्या कार्यक्रमाला येतोय. दरवर्षी ते 2 शेतकऱ्यांची निवड करतात आणि ते अशा पद्धतीने निवड केली जाते की इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा, अशा पद्धतीने माणगाव तालुका प्रेस क्लब शेतकऱ्यांची निवड करते आणि हा कार्यक्रम घेते. त्याबद्दल माणगाव तालुका प्रेस क्लबचंही मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो त्यांना, कारण सातत्याने. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.